नमस्ते फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल लेट्स कॉन्कर मॅथ्स। आज आपण बेसलाईन टेस्ट इयत्ता 5वी गणिताची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत। ही प्रश्नपत्रिका 4थीच्या अभ्यासक्रमावरती असते। या प्रश्नपत्रिकेत सुद्धा तुम्हाला 5 गुण तोंडी परीक्षेसाठी आणि 5 गुण प्रात्यक्षिकासाठी किंवा प्रॅक्टिकलसाठी असतात। आणि प्रश्न 3ऱ्यापासून लेखी चाचणी म्हणजे रिटन टेस्ट चालू होते। क्वेश्चन 3, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स। फर्स्ट, हिअर इज द कॅरम बोर्ड। राईट द प्राइस ऑफ कॅरम बोर्ड इन वर्ड्स। इथे कॅरम बोर्डची प्राइस दिलेली आहे आणि ती किती आहे ते बघून या ठिकाणी फक्त आपल्याला इन वर्ड्स लिहायचे। 3540 रुपीज या कॅरम बोर्डची प्राइस आहे। राईट द चेक अमाउंट इन फिगर इन द बॉक्स प्रोव्हाइडेड। इथं तुम्हाला इन वर्ड्स दिलेला आहे 6779 आणि ती आपल्याला या ठिकाणी फिगर्समध्ये लिहायची आहे। याप्रमाणे तुम्हाला प्रश्न येऊ शकतात। सी क्वेश्चन आहे, राईट द नंबर फॉर्म इट्स एक्सपेंडेड फॉर्म। इथे एक्सपेंडेड फॉर्म दिलेला आहे आणि त्याचा आपल्याला नंबर कोणता आहे, कोणाचा एक्सपेंडेड फॉर्म आहे ते लिहायचं आहे। 5000 + 300 + 80 + 4। आता इथे आपण ही तोंडीसुद्धा बेरीज करू शकतो किंवा तुम्हाला लक्षात नाही आलं तर तुम्ही बाजूला याप्रमाणे बेरीज ॲडिशन करून घेऊ शकता। असं याप्रमाणे ॲडिशन करा, त्याचा आन्सर आहे 5384। डी क्वेश्चन, ॲड। इथे ॲडिशन करायचं आहे 572 and 157। इथे तुम्हाला चार्ट पण आखून दिलेला आहे। 572 and 157 याचे ॲडिशन केलं आपण, ती आलेलं आहे 729। ई क्वेश्चन आहे सबट्रॅक्शनचा। 649 - 280। इथे 649 - 280 याचं सबट्रॅक्शन करा, त्याचं उत्तर आलेलं आहे 369। एफ क्वेश्चन, मल्टिप्लाय। 367 × 5। आता 367ला 5ने मल्टिप्लाय केलं, 5 7 जा 35, 5 ॲज इट इज, 3 इज कॅरीड ऑन, 6 5 जा 30, 30 + 3 इज 33 अँड 5 3 जा 15 + 3 18 म्हणजे 1835। डिवाइड 6029 डिवायडेड बाय 3। पहिल्यांदा इथं 6ला भाग दिला, 3 2 जा 6, सो 6 - 6 इज 0। राईट हिअर 2, देन डिवाइड 2 बाय 3। आता इथं 2ला 3ने भाग जात नाही, हे डिवाइड होत नाही, म्हणून आपण इथं 0ने डिवाइड केलेलं आहे। अँड 2 ॲज इट इज अँड 9 टेक हिअर, सो 29। 3 9 जा 27। सबट्रॅक्शन केलं आपण, 9 - 7 इज 2। 4 हिअर इज अ 9। ए इनसर्कल द ऑड नंबर। इथे 52 36 47 अँड 74। 52 36 and 74 is the even number because 2 4 6 at the units place. 47 is a odd number. In a library there are 9835 books of Marathi literature and 4305 books of the other language. Then how many books are there in total? म्हणजे इथं मराठी लिटरेचरचे आणि अदर लँग्वेजचे बुक्स दिलेले आहेत आणि टोटल बुक्स आपल्याला विचारले आहे। टोटल बुक्स म्हणजे इथे ॲडिशन करायची, मग या दोघांचे ॲडिशन केली, त्याचं उत्तर आलेलं आहे, त्याचं आन्सर आहे 14140। नेक्स्ट क्वेश्चन, फ्रेम अँड अबाव अ वर्ड
problem on subtraction using number 465 and 179. आता इथं तुम्हाला फक्त एवढीच माहिती दिलेली आहे. गिवन इन्फॉर्मेशन इज ओनली यूजिंग नंबर 465 अँड 179. आणि याचा प्रॉब्लेम आपल्याला तयार करायचा आहे. कशाचा करायचा आहे? ऑन सबट्रॅक्शन. तुम्ही इथे कुठलं पण एखादं नाव घेऊ शकता. त्याप्रमाणे हे आपल्याला एक्झाम्पल तयार करता येतं. आता इथं मी एक्झाम्पल तयार केलं आहे. सुधीर हॅज ₹465 अँड ही स्पेंट, म्हणजे त्याने खर्च केलेले आहेत ₹179. हाऊ मेनी रुपीज आर लेफ्ट. त्याने 465मधनं 179 खर्च केले, स्पेंड केले. तर त्याच्याकडे किती शिल्लक राहिले. आणि इथं फक्त आपल्याला प्रॉब्लेम फ्रेम करायचा नाही आहे, तर तो सॉल्वसुद्धा करायचा आहे. कारण इथं आपल्याला सॉल्व दिलेला आहे. म्हणजे इथं आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. 465 मायनस 179. तर इथं 9 is not subtract from 5. So here is a 15, here is the 5 for as it is. 15 minus 9 is 6. Here again 7 is not subtract from 5. So here is the 15, here is the 3. 4 minus 1 is 3. 15 minus 7 is 8. And 3 minus 1 is 2. 286 rupees are left. There are 50 rows of chiku's tree in a garden. 50 rows चिकू ट्रीचे आहेत. and 32 trees are in there in each row. एका रोमध्ये 32 ट्रीज आहेत आणि किती रोज आहेत? 50 रोज आहेत. देन हाऊ मेनी चिकू ट्रीज आर देअर इन टोटल. आता आपण काय विचार करतो की टोटल म्हटलं की बरेचसे विद्यार्थी या दोघांची ॲडिशन करतात. तर तसं नाही आहे. हे एक्झाम्पल बघा. इथे एक एक्झाम्पल घेतलं आहे मी. 1 2 3 4 5 ट्रीज आर इन रोज अँड टोटल ट्रीज आर 3. टोटल rows are here 3. So आणि 5 multiply by 3 is equal to 15. म्हणजे इथं एका रांगेमध्ये 5 झाडं आहेत आणि अशा किती म्हणजे असं जर पकडलं आपण तर किंवा एका रांगेमध्ये 3 झाडं आहेत आणि अशा 5 रांगा आहेत. असं इकडनं पकडलं तर एका रांगेमध्ये 5 झाडं आहेत आणि अशा 3 रांगा आहेत. म्हणून या ठिकाणी किती येणारे जर हे तुम्ही काउंट केले तर ते 15 येतात. म्हणजे 5 मल्टिप्लाय बाय 3. तर अशा प्रकारचं उदाहरण असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागतं. 50 मल्टिप्लाय बाय 32. आन्सर इज 1600. टोटल ट्रीज आर 1600. ई क्वेश्चन. If the price of one pen is 7 rupees, how many pens can be bought for ₹100? How many rupees will be left? इथं 100 रुपीजमध्ये एका पेनची प्राईस जी आहे ती 7 रुपीज आहे. तर 100 रुपीजमध्ये किती पेन येतील आणि किती रुपये शिल्लक राहतील असा हा प्रश्न आहे. सो हिअर इज द डिव्हिजन. 100 डिवायडेड बाय 7. 7ने आपण 100ला भाग दिला तर 7 1 जा 7. 10 minus 7 is 3. इथे 0 घेतला आपण. नंतर 7 4 जा 28. 30 minus 20 is 2. Number of pens are 14 and 2 rupees are left. Question number 5. Write the number of caps in the quarter, half, quarter and 3 quarters. Are quarters for the following groups of caps. आता इथं कॅप्सचा एक ग्रुप दिलेला आहे. 1 2 3 4. किती आहेत? 4. and 1 2 3 4.
आता इथं 1 2 3 4 इन ईच रो अँड 1 2 3 4 4 rows. So total caps are 16. 1 4 caps. आता इथं सेम आहे बघा प्रत्येकाच्यामध्ये, म्हणजे इथं 1 row जो आहे हे 1/4 झालं, म्हणजे किती येणार 4. 2 rows म्हणजे 1/2 झालं. 4 + 4 8. 3/4 म्हणजे 3 rows. 4 + 4 + 4 किती झाले 12. याप्रमाणे हे सोडवायचं आहे. किंवा तुम्ही असं सोडवू शकता टोटल 16 1/4. याप्रमाणे पण तुम्ही सॉल्व करू शकता. रिप्रेझेंट द गिव्हन फ्रॅक्शन बाय इन द कलरिंग डायग्रॅम्स. 2 and 3 quarters. Here is the 2 complete and 3 quarters mean half and 1/4. 3/4 किंवा 3/4 या ठिकाणी पाहिजे. So here is the half and here is the 1/4. So these are the 3/4 and 2 and 3 quarters. Use correct sign equal to, less than and greater than in the given box. 1/5 and 1/3. Here is the numerator is same. When the numerator is same, then which denominator is less? ज्याचा डिनॉमिनेटर लहान असतो, स्मॉल असतो, तो नंबर काय असतो मोठा असतो. किंवा जेव्हा न्यूमरेटर सेम असतो, न्यूमरेटर सेम असेल तर ज्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर हा स्मॉल असतो तो नंबर काय असतो बिग असतो किंवा लार्जर असतो. 1/2 and 1/4. Here is also numerator is same. 2 is less than 4. So 1/2 is the greater number. Question number 6. Solve the given examples. Observe the pictograph of mangoes sold by Govind from his farm. Write the answers of the questions below it. 1 mango means 1 dozen mangoes. 1 dozen means 12 mangoes. Means 1 mango means 12 mangoes. हा 1 mango जो आहे हा आपल्याला 12 mangoes घ्यायचा आहे. आता इथे किती आहेत बघा 1 2 3 4. 12/4. 12 multiplied by 4 is 48. 1 mango is 12. 12 plus 12 plus 12 plus 12. म्हणजेच 12 multiplied by 4 48. 12 multiplied by 2 24. 12 multiplied by 3 36. 12 multiplied by 5 60. And here also 12 multiplied by 2 is 24. Total mangoes are here. First question. On which day 48 mangoes were sold? बघा इथे 48 कुठला आहे कधी आहे मंडेला. म्हणजे मंडेला 48 मँगोज काय झालेले आहेत सोल्ड झालेले आहेत. म्हणजे इथे मंडे येणार. हाऊ मेनी मँगोज वेअर सोल्ड ऑन वेनसडे? बघा वेनसडेला इथं 3 मँगो दिलेले आहेत. अँड 12 multiplied by 3 is 36. So 36 mangoes are sold on Wednesday. How many more mangoes were sold on Monday than on Friday? आता मंडेला किती सोल्ड झाले बघा 48. अँड फ्रायडेला किती सोल्ड झाले 24 सॉरी 48 and 24. किती जास्त सोल्ड झाले तर यासाठी आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. 48 minus 24 is 24. हाऊ मेनी मँगोज वेअर सोल्ड इन टोटल? टोटल किती मँगोज सोल्ड झाले तुम्ही याची ॲडिशन करू शकता. किंवा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. Total, count the total mangoes. 16. So 16
pictures of mango and each mango is equal to 12 mangoes. म्हणजे इथे 16 मल्टिप्लाय बाय 12 करावं लागेल 192. 16 मल्टिप्लाय बाय 12 192. Count and write the number of right angles and acute angles in the picture. Here is the kite. Total number of right angles 1 2 3 4. इथं ह्या दोन लाईन्स एकमेकांना इथं जे इंटरसेक्ट करतायत तर इथं हे राईट अँगल तयार होतात. सो टोटल नंबर ऑफ राईट अँगल्स 4 अँड टोटल नंबर ऑफ acute अँगल 1 2 3 4 5 6 7 8. Write the figure number of the handkerchief whose perimeter is 56 centimeter in the given box. आता इथं याची जी साईड आहे या हँकरचिपची 12 सेंटीमीटर 8 सेंटीमीटर अँड 14 सेंटीमीटर. आता आपल्याला 56 सेंटीमीटर कोणाचे पेरिमीटर आहे. पेरिमीटर इज द सम ऑफ द ऑल साइड्स of a handkerchief or square. Here is the square. So perimeter is equal to 4 into side. Addition of 4 sides means 4 into side. किंवा तुम्ही 12 plus 12 plus 12 plus 12 केलं तर किती होणार आहे 48 होणार आहे. 8 plus 8 plus 8 plus हे किती होणार आहे 32 होणार आहे. किंवा 8 मल्टिप्लाय बाय 4 इज 32. 12 मल्टिप्लाय बाय 4 इज 48 अँड 4 into 14 is equal to 56. Means third handkerchief is perimeter is 56 centimeter. Draw the largest chord in the given circle. Here circle is given and largest chord means a diameter of a circle. डायमीटर जो असतो तो काय असतो कॉर्डच असतो. डायमीटर गोईंग पासिंग थ्रू अ सेंटर पॉईंट. दिस इज द कॉर्ड. डायमीटर हा काय असतो कॉर्ड असतो आणि कॉर्ड हे सेंटरमधनं जेव्हा पास होते त्याला काय म्हणतात डायमीटर म्हणतात. तर डायमीटर इज अ लार्जेस्ट कॉर्ड. सो हिअर इज द शो. Question 8. Solve the following examples. If Madhu buys grapes worth ₹30 per day from the fruit seller from 20th October to 2nd November, how much rupees did the spend on the grapes in total? रोज तो 30 रुपीजचं ग्राफ्स घ्यायचा आणि किती दिवस घेतले 27 ऑक्टोबर टू 2 नोव्हेंबर. आपण जर आता हे डेज काउंट केले तर ते 7 डेज येतात. 27 ऑक्टोबर टू 27 ऑक्टोबर 28 ऑक्टोबर 29 ऑक्टोबर 30 ऑक्टोबर हे आपण 2 नोव्हेंबरपर्यंत काउंट केले तर ते 7 डेज येतात. कॉस्ट पर डे इज 30. हिअर इज द मल्टिप्लिकेशन 210. टोटल कॉस्ट ऑफ ग्राफ्स शी बॉट 210 रुपीज. How many times should each of the following measures be taken to fill a 2 liter milk container? आता 2 लिटर आपल्याला इथं मिल्क घ्यायचं आहे किंवा कंटेनरमध्ये टाकायचं आहे आणि इथं आले आहे हे जे माप आहे हे मेजरमेंट जे आहे हे 100 मिलीमीटरचं आहे. मग 1000 मीन्स 1 मिलीमीटर. 2000 मीन्स 2 लिटर. आता इथे 2000 होण्यासाठी काय करावं लागेल 100ला 20ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे इथे 20 मेजर्स आपल्याला टाकावे लागतील. याप्रमाणे हे सॉल्व करायचं आहे. आता इथं 500चं आहे. 500ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 2000 होणार आहे तर 500 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजे इथं 4 मेजर्स आपल्याला टाकावे लागतील तेव्हा किती होणार आहे 2 लिटर होणार आहे. सी डिस्टन्स फ्रॉम तलेगान टू वडगान इज 5 किलोमीटर. 5 किलोमीटर्स मीन्स 5000 meters.
1000 meter means 1 kilometer. So 5000 kilometer means 5000 meter. Among them, फातिमा ट्रॅव्हल 3000 मीटर बाय बायसिकल. आता 5000मधनं तिने 3 मीटर जे आहे ते काय केलेलं आहे, बायसिकलने पार केलेलं आहे. हे मीटर आहे. इफ शी कम्प्लिटेड द रेस्ट ऑफ जर्नी बाय वॉकिंग देन हाऊ मेनी मीटर्स डीड शी ट्रॅव्हल बाय वॉकिंग. आणि मग तिने 3000 जे आहे ते बायसिकलने केले आणि 2000 जे आहे, म्हणजे इथं आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. 5000 मायनस 3000 इज 2000 जे आहे ते ट्रॅव्हल बाय वॉकिंग. विच पीस विल फिट टू कम्प्लीट द पॅटर्न ऑफ द फ्लोअर, राईट द करेक्ट ऑप्शन नंबर इन द गिव्हन बॉक्स. आता इथं तुम्हाला एक हा पॅटर्न दिलेला आहे आणि या पॅटर्नचा हा भाग इथला काढलेला आहे. म्हणजे इथं हा असा भाग आहे बघा, हे इथपर्यंत तर आहे असंच. हा खालचा जो भाग आहे हा भाग इथं आहे आणि हे पुढच्या लाईन्स आहेत. म्हणजे इथं या 1 2 3 4 या 4मधला कुठला पार्ट इथं मॅच होतो आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. म्हणजे ही कंप्लीट फिगर तयार होईल. तर याचं आहे इथं 2. याचा आन्सर आहे 2. याप्रमाणे कुठलाही तुम्हाला पॅटर्न आला तर ते फक्त तुम्हाला शोधायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण याप्रमाणे ही प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा की जेणेकरून त्यांनाही प्रश्नपत्रिका कशी असते ते कळेल, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कळेल आणि त्यांनाही चांगले मार्क मिळू शकतील. थँक्यू.